संध्या घरात शिरताच तिचा फोन खणाणला. निशादचा नंबर पाहताच तिनं तात्काळ उचलला. हॅलो. हां, बोल रे. संध्या, एक वाईट बातमी आहे. ते ऐकताच संध्याच्या काळजात धस्स झालं. घाबरतच तिने विचारलं, काय रे? काय झालं? अगं, भावजींच्या गाडीचा अपघात झालाय. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. काय? हे बघ, मी 10 मिनिटात घरी पोहोचतोय, मग सविस्तर सांगतो. एवढं बोलून त्याने फोन कट केला. बातमी ऐकून संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळी पडलेलं स्वप्न आरशासारखं तिच्यासमोर उभं ठाकलं. डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. डोकं पकडून ती सोफ्यावर बसली. संध्या घरी आल्याची चाहूल लागताच सासूबाई आणि आराध्या दोघीही हॉलमध्ये आल्या. संध्याला त्या अवस्थेत पाहताच सासूबाई तिच्या जवळ गेल्या आणि तिची विचारपूस केली. संध्याने त्यांच्या कानावर बातमी घालताच त्यांचाही चेहरा पडला. दोघीही निशाद घरी येण्याची वाट पाहू लागल्या. काही वेळातच निशाद घरी आला. तोही अस्वस्थ होता. दोघीही त्याच्या जवळ जाऊन विचारपूस करू लागल्या. निशाद, अरे अरे कसं झालं हे सगळं? आणि आणि निमिषाताई कशा आहेत? अगं, भावजी अजूनही शुद्धीत आलेले नाहीयेत. ताईसुद्धा खूप घाबरली आहे. तिचे सासू सासरे आहेत तिच्यासोबत, पण तरीही मला जायला हवं. निशाद, मी पण येते बाबा. मला नाही राहावं होणार. आई कासावीस होत म्हणाल्या. त्यावर कसलेही आढेवेढे न घेता निषादने होकार दिला. पापा, मला पण यायचंय आत्तूकडे. आराध्या निषादला बिलगत म्हणाली. बरं ठीक आहे, तू पण चल. निषादने होकार दिला. मला पण यायचं होतं रे. संध्या काहीशी उदास होत म्हणाली. संध्या, मला माहिती आहे तुला अचानक सुट्टी नाही मिळणार. तुझं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा मी आई आणि आराध्याला घेऊन पुढे होतो आणि तिथे पोहोचल्यावर जी काही परिस्थिती असेल ती तुझ्या कानावर घालतो. अगदीच काही सिरियस असेल तर उद्या रात्रीच निघ. संध्याला निशादचे म्हणणे पटले, पण तरीही तिच्या मनातील धाकधूक किंचितही कमी झाली नव्हती. न राहून सतत त्या स्वप्नाचा विचार तिच्या मनात डोकावत होता. आई आणि आराध्या तयारी करण्यासाठी आत निघून गेल्यावर संध्याने पुन्हा त्या स्वप्नाचा विषय निशादकडे काढला. निशाद, अरे आपण सकाळीच या विषयावर बोललो आणि आजच का असं व्हावं? मला मला खूप भीती वाटते रे. संध्या काळजीत म्हणाली. मलाही आता असंच वाटू लागलंय की आपण तुझ्या स्वप्नांचा गंभीरतेने विचार करायला हवा. आता यावर काहीच चर्चा नको. मी परत आल्यावर यावर सविस्तर बोलू. रात्री 9 वाजता संध्याचा निरोप घेऊन तिघीही जाण्यास निघाली. आराध्याला जवळ घेत संध्या म्हणाली, आदू, हे बघ बाळा, तिथे गेल्यावर तुला त्रास द्यायचा नाही. हां, आणि रात्री अपरात्री कुठेही फिरायचं नाही, कळलं? बघ, ते आपल्यासारखं शहर नाही आहे. ओके आई, असं म्हणत आराध्याने संध्याच्या गालावर किस केला. आजही तू रात्रभर काम करणार आहेस, तेव्हा फॉर गॉड सेक झोपण्यापूर्वी गोळ्या घ्यायला विसरू नकोस संध्या. आम्ही कोणीही जवळ नसणार आहोत, तेव्हा एवढं करशील का प्लीज? निशाद तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. हो बाबा, मी नक्की गोळ्या घेईन. स्वतःला त्रास करून घेणार नाही, प्रॉमिस. जा आता, रात्रभर ड्राईव्ह करायचं आहे तुला. चिपळूणला पोचेपर्यंत 5-6 वाजतीलच. तिघेही निघून गेल्यावर बंगल्याचा गेट व दरवाजा बंद करून संध्या आपल्या बेडरूममध्ये आली. शाळेचे पेपर्स हातात घेऊन एका मागोमाग एक तपासू लागली. त्यातच रात्रीचा 1 वाजला. डोळ्यांची झापडं हळूहळू बंद होऊ लागली. एक मोठी जांभई देत तिनं हातातले पेपर्स बाजूच्या टेबलवर ठेवले. तिथेच ठेवलेल्या गोळ्यांकडे तिचं अजिबात लक्ष गेलं नाही आणि तिनं आपली पाठ बेडवर टेकवली. झोप लागण्यास काहीच सेकंद पुरेशी ठरली. रात्री केव्हा तरी तिला अचानक जाग आली. काळोख डोळ्यात भरला. काही क्षण आंधळेपणाची जाणीव झाली. हळूहळू डोळे अंधाराला स्थिरावले. ती उठून बसली आणि तिची नजर घरभर फिरू लागली.
तिला जबर धक्का बसला. ती स्वतःच्या घरात नव्हती. एका मोठ्या हॉलमध्ये ती जमिनीवर झोपली होती. समोर एक भला मोठा दरवाजा होता. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना काचेच्या मोठ्या खिडक्या होत्या. बाहेरील अंधुकसा प्रकाश खिडकीतून आत डोकावत होता. तिला जाणवलं की तिच्या बाजूलाच कोणीतरी झोपलंय. तिनं घाबरतच तिथे पाहिलं आणि तिला अजून एक धक्का बसला. बाजूला आराध्या आणि सासूबाई झोपल्या होत्या. तिच्या काहीच लक्षात येईना. हे घर कोणाचं आहे? ती इथे कशी आली? आणि हे दोघे तर निशाद सोबत चिपळूणला गेले होते. मग इथे कसे आले? हाच विचार करत असताना अचानक तिच्या कानावर एक आवाज पडला. ती काळजीपूर्वक तो आवाज ऐकू लागली. तो एखाद्या खेळण्याचा आवाज होता. आवाज ज्या दिशेनं येत होता त्या दिशेला निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशाची उघडझाप होत होती. ती डोळे बारीक करून त्या दिशेला पाहू लागली. अंधारात चमकणारे एक लहानसे खेळणे आवाज करीत स्वतःभोवती गोल गोल फिरत होते. संध्या जागेवरून उठली. हळूहळू पावले टाकीत ती त्या खेळण्यापाशी जाऊ लागली. तसे ते खेळणे जोरजोरात आवाज करीत अचानक तिथल्या अंधाऱ्या खोपऱ्यात खेचले गेले आणि बंद झाले. जणू कुणीतरी एखाद्या रिमोटने त्याला कंट्रोल केले असावे. उजवीकडे एक लहानसा पॅसेज होता. ते खेळणे तिथेच कुठेतरी जाऊन बंद झाले. संध्या त्या पॅसेजमध्ये आली. पॅसेजच्या शेवटी काळा कुट्ट अंधार भरला होता. प्रकाश तिथवर पोहोचत नव्हता. जणू कोणीतरी त्या जागी दबा धरून बसले असावे आणि तिच्यावर झडप घालण्याच्या तयारीत असावे. तिच्यापासून 5-6 पावलांवर एक फ्रीज होता. तिची नजर त्यावर खिळली, कारण त्या फ्रीजचा दरवाजा आपोआप उघडला जात होता. आतील पिवळा प्रकाश हळूहळू तिच्यापर्यंत पोहोचत होता. तिचे पाय लटपटू लागले. अचानक त्या दरवाजाची उघडझाप जोरजोरात होऊ लागली. संध्याची छाती वेगाने धडधडू लागली. तिला कळून चुकलं की हे काहीतरी भयंकर आहे, अमानवी आहे. इच्छा नसूनही तिची पावले आपोआप त्या दिशेला खेचली गेली होती. आणि तेव्हा अचानक तिच्या मागे कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. ती गर्कन मागे वळाली आणि समोरचं दृश्य पाहून तिची बोबडीच वळाली. सासूबाई आणि आराध्या ज्या ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी एक काळी कुट्ट सावली त्यांच्या मधोमध बसली होती. त्या सावलीनं आपली मान हळूहळू संध्याच्या दिशेनं वळवली आणि भीतीची एक लहर संध्याच्या पायापासून डोक्यापर्यंत सळसळत गेली. भट्टीसारखे लाल भडक गरगरीत डोळे, तोंडात मोठमोठे असंख्य अणुकुचीदार दात. ती काळी कुट्ट सावली तिच्याकडे पाहून हसत होती. तिच्या गळ्यातील खसखस अंगावर काटा आणत होती. हळूहळू त्या सावलीने आपले दोन्ही हात आराध्या आणि सासूबाईंच्या गळ्यावर नेले. संध्या जागेवरून हलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला हलता येईना. त्या सावलीनं संध्याकडे त्वेषाने पाहिले आणि क्षणार्धात आराध्या आणि सासूबाईंची मान पिरगळून टाकली. संध्याने किंचाळण्यासाठी तोंड उघडली, पण तिच्या तोंडून आवाज फुटेना. तिचं संपूर्ण शरीर जखडून गेलं होतं. ती सावली तिथून उठली आणि हवेत तरंगत संध्याच्या जवळ आली. संध्या जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज जणू आतल्या आत दबला जात होता. तिचं संपूर्ण शरीर भीतीनं थरथरत होतं. संध्याकडे रागात पाहत त्या सावलीनं जोराची किंकाळी फोडली. संध्याच्या सर्वांगावरून शहारा उमटत गेला. ती सावली भेसूर आवाजात ओरडू लागली. मला एकटीला सोडून का गेले? का गेले? मी एकालाही जिवंत ठेवणार नाही. असं म्हणत तिने संध्याचा गळा आवळत तिला वर उचललं आणि क्षणात तिची मान पिरगाळली. हाडे मोडल्याचा आवाज आला.
संध्या जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करत झोपेतून जागी झाली. श्वासांची गती पराकोटीला पोहोचली होती. बेडरूममधील एसीच्या थंड वातावरणात तिचं संपूर्ण शरीर घामानं डबडबलं होतं. तिनं ताबडतोब टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलत आपल्या तोंडाला लावला. घटाघट पाणी पित तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. पहाटेचे 3:02 झाली होती. श्वास पूर्ववत झाल्यावर तिला रडू कोसळलं. तिनं लगेचच निषादला फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन नेटवर्क कक्षेच्या बाहेर असल्यामुळे लागत नव्हता. आत्ताच्या स्वप्नानं ती प्रचंड घाबरली होती. आराध्या आणि सासूबाईच्या काळजीनं तिचा जीव वर खाली होऊ लागला. ती सतत निषादला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु फोन लागत नव्हता. ती बराच वेळ स्वप्नाचा विचार करत बेडवर निश्चित पडून होती. स्वप्नात पाहिलेलं ऐकून एक दृश्य तिच्या मनावर कोरलं गेलं होतं. ती सावली. तिचा भेसूर चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता. आराध्या, सासूबाई आणि त्यांच्या पिरगळलेल्या माना. तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यातच तिला झोप लागली. सकाळी 8च्या गजरानं तिला जाग आली. बाहेरील कोवळा प्रकाश खिडकीतून आत येत होता. डोळे चोळत आळोखे पिळोखे देत ती काही वेळ बेडवर बसून राहिली. पहाटेच्या स्वप्नाचा काही प्रमाणात विसर पडला होता. तिनं आपला फोन हातात घेतला. निषादचे 2 मिस कॉल्स होते. तिनं लगेचच त्याला फोन केला आणि भावजींची विचारपूस केली. भावजी शुद्धीत आले आणि तब्येत देखील बरी आहे हे ऐकून तिला हायसं वाटलं. निषादला खात्री होती की संध्याने रात्री गोळ्या घेतल्या नसणार आणि त्यामुळे आजही काही ना काही स्वप्न पडलेच असणार. त्याने थेट मुद्द्याला हात घालत तिला आजच्या स्वप्नाबद्दल विचारलं. निषादच्या अनपेक्षित प्रश्नावर संध्या काही क्षण गोंधळली आणि पुन्हा एकदा त्या स्वप्नाच्या विचाराने तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. संध्या ढसाढसा रडू लागली आणि स्वप्नात जे काही पाहिलं ते निषादच्या कानावर घातलं. ते ऐकून निषादही काळजीत पडला, परंतु संध्याला धीर देत आपण आराध्या आणि आई दोघींचीही काळजी घेऊ असं आश्वासन त्याने तिला दिलं. थोडा वेळ आराध्याशी बोलणं करून संध्याने फोन ठेवून दिला. नेहमीप्रमाणे सकाळची सर्व कामे उरकून ती शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. रस्त्याने चालताना तिच्या मनात सतत त्या स्वप्नाचा विचार येत होता. मनाला हुरहुर लागून राहिली होती. ती मनोमनी आराध्या आणि सासूबाईंसाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. हे स्वप्न खरं नको होऊ देत अशी विनवणी करू लागली. ॲम्ब्युलन्सच्या सायरनच्या आवाजानं तिच्या विचारांची तंद्री भंग पावली. चालता चालता ती कधी खानविलकर बंगल्यापाशी येऊन पोचली तिचं तिलाच कळलं नाही. आज बंगल्याबाहेरील चित्र काहीसं वेगळं आणि घाबरवणारं होतं. बंगल्याबाहेर एक पोलिसांची गाडी, एक ॲम्ब्युलन्स आणि काही लोकांची गर्दी पाहायला मिळाली. ती लगबगीनं बंगल्याच्या जवळ गेली. आत काय झाले असावे याची जराही कल्पना करवत नव्हती. आतमध्ये असलेल्या मावशी आणि त्यांच्या पोरांच्या विचाराने तिच्या पोटात गोळा आला. घाईघाईनं गर्दीतून वाट काढत ती आत जाण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात बर्वे काकूंनी तिचा हात पकडत तिला गर्दीबाहेर आणलं. त्यांना काही विचारणार तोच काकू तिला एका कोपऱ्यात घेऊन जात म्हणाल्या, अगो नको जाऊस आत. अहो काकू काकू पण काय काय झालंय काय आत? मावशी अगो त्या शिंदे मावशी आणि तिच्या पोरांचा खून झालाय. ते ऐकताच संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणीतरी काळजावर घाव घालून खोल जखम करावी असं तिला झालं. तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली. ती रडतच बोलू लागली, अहो अहो असं कसं? कोणी केला खून? अगो हे बघ संध्या, हे ना काहीतरी भलतंच आहे हो. काकू गंभीर होत म्हणाल्या. म्हणजे अगो त्या तिघांच्या माना पिरगळल्या होत्या. ते ऐकताच संध्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. काकू पुढे बोलू लागल्या, लोक म्हणत आहेत की हे कोणा माणसाचं काम नाहीये, एखाद्या अमानवी शक्तीने केलंय म्हणे. माझा मुलगा सकाळी आज जाऊन पाहून आला. तो म्हणत होता की त्या मावशीची आणि त्यांच्या चिमुरड्या पोरीची अगो झोपेतच मान पिरगळली होती आणि त्यांच्या मुलाचं प्रेत त्या आतल्या बाजूच्या फ्रीजजवळ सापडलं होतं म्हणे.
अगो त्याची पण मान मागच्या बाजूला फिरवून ठेवली होती. बापरे, माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय ग बाई. संध्या, अगं हे फार भयंकर आहे ओ. काकूंच्या प्रत्येक वाक्यागणिक संध्याचं सर्वांग भीतीनं शहारत होतं. काकू जस जसं वर्णन करीत होत्या तस तसं तिच्या डोळ्यासमोर तिचं स्वप्न स्पष्ट होत होतं. तिची खात्री झाली की काल पडलेलं स्वप्न हे स्वप्न नसून बाजूच्याच बंगल्यामध्ये घडत असलेली घटना ती समीरच्या नजरेतून पाहत होती. या जाणीवेनं तिचं डोकं भणभणू लागलं. मनात असंख्य प्रश्नांनी गदारोळ माजू लागला. रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींपेक्षा काहीतरी विलक्षण आणि भयंकर पाहिल्याची खात्री झाली. ते मोजण्याचे कोणतेही परिमाण नव्हते, ना त्याला कुठलीही सीमा होती. एका वेगळ्याच मितीमध्ये तिने प्रवेश केला होता. काकू पुढे म्हणाल्या, काय गो, तुला काय वाटतं? हे त्या बेबीनेच केलं नसेल कशावरून? ते ऐकताच संध्याला त्या सावलीचे शब्द आठवले. मला एकटीला सोडून का गेले? का गेले? मी एकालाही जिवंत ठेवणार नाही. म्हणजे ते शब्द तिच्या तिच्या कुटुंबासाठी होते. ती स्वतःशीच पुटपुटली. एकाएकी संध्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती खाली कोसळली. तिला जाग आली तेव्हा ती बर्वे काकूंच्या घरात होती. काकू तिच्या शेजारीच बसल्या होत्या. काकूंना पाहताच तिनं त्यांना घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. मावशी, चिंगी आणि समीर या तिघांचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर तरळू लागले. निषाद घरी आल्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार त्याच्या कानी घातला. काही क्षण त्याचाही या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही. परंतु संध्याची अवस्था पाहता ती खोटं बोलणार नाही याची त्याला खात्री झाली. त्यानंतर महिनाभर गोळ्या घेऊनही रात्री अपरात्री संध्याला स्लीप पॅरालिसिसचे झटके येणं सुरूच होतं. तिची खालावत जाणारी प्रकृती पाहून निषाद आपल्या कुटुंबाला घेऊन 1-1.5 महिन्यांसाठी बाहेरगावी गेला. हवापाणी बदलल्यामुळे काही आठवड्यातच संध्याची प्रकृती सुधारू लागली. मनातील विचार कमी होऊ लागले. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत केल्यामुळे ती आनंदी राहू लागली. साहजिकच चांगली झोप येऊ लागली आणि त्यामुळेच स्लीप पॅरालिसिसचे झटके येणं देखील जवळपास नाहीसं झालं होतं. त्या स्वप्नाचा विचार अधूनमधून तिच्या मनात येत असे. ते नक्की स्वप्न होतं की काही वेगळंच? हा प्रश्न अजूनही तिच्यासाठी अनुत्तरितच आहे. कारण काही गोष्टी या कल्पनेपलीकडच्या असतात. इथे खानविलकर बंगल्यामध्ये रात्री अपरात्री आनंद व त्याच्या कुटुंबावर जीवघेणे हल्ले होऊ लागले. त्यामुळे तो बंगला कायमचा सोडून ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यास निघून गेले. त्यांनी तो बंगला विकण्याचा प्रयत्न केला, परंतु बंगल्याची प्रचिती ऐकून कोणीही तो बंगला विकत घेण्यास राजी नव्हतं. बाहेर गावावरून परत आल्यावर संध्या पूर्वीसारखीच आनंदी दिसू लागली. तिचं शाळेत जाणं पुन्हा सुरू झालं. शाळेत जाताना अधूनमधून तिचं लक्ष खानविलकर बंगल्याकडे जाई, पण काही क्षणासाठी मनात आलेला विचार झटकत ती पुढे निघून जात असे. महिनाभराच्या सुट्टीमुळे शाळेच्या कामाचा ताण वाढला होता. हे सर्व काम घरी घेऊन जाणं तिच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे शाळेच्या शिपायाला थोडा उशिरापर्यंत थांबवून ती ऑफिसमध्ये काम करत बसली. काम उरकता उरकता रात्रीचे 10 वाजले. रात्री उशीर होणार असल्याचं तिनं निषादला कळवलं होतं. तिने लगबगीनं सर्व आवरलं आणि शिपायाला शाळेचं ऑफिस बंद करायला सांगून तिथून निघाली. दिवसा माणसांनी गजबजणारा रस्ता रात्री तितकाच शांत आणि गूढ वाटत होता. रस्त्यावर अगदी हातांच्या बोटांवर मोजण्या इतकी माणसे फिरत होती. रस्त्यावरील दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात गाणं गुणगुणत संध्या आपल्याच धुंदीत चालली होती. चालता चालता अचानक तिची नजर रस्त्याच्या डावीकडे असणाऱ्या खानविलकर बंगल्याकडे गेली. तिचे पाय जागीच थबकले. ती बंगल्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळू लागली. दिवसा पडीक असणारा बंगला रात्री फारच भेसूर आणि जिवंत वाटत होता. बंगल्याच्या अवतीभवती पिवळे रान माजले होते. बंगल्याच्या आत मिट्ट काळोख होता. त्या काळोखात कोणाचा तरी वावर होता. त्याची सीमा त्या बंगल्यापुरतीच मर्यादित होती.
संध्या तिथून निघत असताना सहज तिची नजर बंगल्याच्या टेरेसवर गेली आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. टेरेसच्या कठड्यावर मावशी आपल्या मुलांसह उभी होती. तिघांच्याही मेलेल्या नजरा संध्यावर खेळलेल्या होत्या. क्षणात भीतीची लहर अंगभर शहारत गेली. हातापायांना कंप सुटू लागला. संध्या त्यांच्याकडे पाहत असताना आणखी एक व्यक्ती त्या तिघांसोबत येऊन उभी राहिली. तिला पाहताच संध्याचं फक्त काळीच बंद पडणं शिल्लक राहिलं होतं. ती बेबी होती. द्वेषानं ती संध्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात भयंकर संताप दिसत होता. संध्याची पाचावर धारण बसली. क्षणाचाही विचार न करता ती घराच्या दिशेनं धावत सुटली. घराचा दरवाजा जोरजोरात ठोठावत असताना तिची नजर सारखी मागे जात होती. निषादने दरवाजा उघडताच तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागली. निषादला काहीच कळेना. तिचा भीतीनं घामाघूम झालेला चेहरा आणि विस्कटलेले केस पाहून काही क्षण तोही घाबरला. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु संध्या इतकी घाबरली होती की तिच्या तोंडून शब्दही फुटेना. तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. तिला बेडवर झोपवत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. संध्याची भिरभिरती नजर निषादच्या चेहऱ्यावर येऊन थांबली. तिने त्याचा हात घट्ट धरला आणि रडतच म्हणाली, निषाद, निषाद, मला 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 खूप भीती वाटते निषाद. मला खूप भीती वाटते निषाद. मला प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको निषाद. प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको निषाद. मला खूप भीती वाटते. संध्या, मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच आहे, तुझ्या बाजूला. असं म्हणत त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे काही वेळातच तिला झोप लागली. रात्री केव्हा तरी तिला जाग आली. ती बेडवर एकटीच होती. बाजूला निषाद किंवा आराध्या कुणीही नव्हतं. टेबल लॅम्पच्या प्रकाशात तिची नजर बेडरूमच्या भिंतींवर फिरू लागली. बेडरूम नेहमीपेक्षा काहीशी वेगळी दिसू लागली. अचानक तिला पायाजवळ कसली तरी हालचाल जाणवली. पायाकडे लक्ष जाताच अंगातील उरलं सुरलं सर्व त्राण निघून गेलं. ते तिच्या पायाशी बसलं होतं. आपल्या दोन्ही लांबट हातांचा आधार घेत ते आता हळूहळू वर सरकत होतं.